सुपर सिक्स जे आपल्याला शेवटच्या रात्री म्हणजे 23 तारखेला रात्री खेळताना पाहायला मिळतील. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं किसन गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. पहिला बॉल, चांगला बॉल तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. टप्पा खेळल्यानंतर खाली राहिला, फलंदाजाला बीट केला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय षटकातील पहिला बॉल जो डॉटच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. दोन बॅटर योगेश आणि साथीनं प्रतीक ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. पोचाडा हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधात कोळीवाडा किसन पुढचा बॉल घेऊन. इथे मात्र फटका तो मिड ऑनला खेळला. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र बॉल स्टंपला लागला नाही. त्यामुळे एक धाव ती सुरक्षिततेने पळून पूर्ण करता आली. ज्या एकेरीनं सुरुवात इनिंगची पहिली एक धाव धाफलकावर जोडली गेली. धाफलकाचा श्री गणेशा तो इथे झालाय. प्रतीक त्याला संधी मिळते स्ट्रायकर एंडकडे जाण्याची. हे मैदान जर आपण पाहिलं तर इथे षटकार चौकारांची आतिषबाजी तीच नेहमी पाहायला मिळते. कारण या मैदानावर जेव्हाही स्पर्धा होतात टोलेजंग षटकार ते आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सातत्यानं मोठे फटके ते या मैदानावर येत असतात. कारण ही खेळपट्टी आहे ती जर आपण पाहिलं तर संमिश्र साथ देते, कधी गोलंदाजांना कधी फलंदाजांना. कॉन्क्रीटची जरी असली तरी या खेळपट्टीवर टर्नसुद्धा आहे, त्यामुळे गोलंदाजांनाही खूप चांगली संधी मिळते इथे. चांगला बॉल आहे, थोडासा आडवा पट्ट्याचा वापर केला. क्रॉस बॅटेड फटका तो खेळण्याचा प्रयत्न केला. हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आडव्या पट्ट्याचा वापर होता. आणि आडव्या पट्ट्याचा वापर तुम्ही जेवढा जास्त वेळ कराल तेवढी जास्त संधी ही तिथे गोलंदाजाला मिळत असते. एक निर्धाव चेंडू तो आलाय. एक धाव डाफलकावर आहे. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर एक एक डॉट बॉल दोन्ही फलंदाजांकडनं खेळले गेलेत. कट करण्याचा इरादा होता, बॉलपासून दूर राहिलेत. बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये गेलाय, निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. किसन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण सध्या पाहताय आणि योग्य तऱ्हेनं चेंडूची हाताळणी ते त्याच्या वतीने केली जाते. एक ही धावसंख्या राफलकावर आहे. 4 बॉलचा खेळ तो समाप्ती अखेरीस. प्रोजेक्टेड स्कोर त्याला मोठं करावं लागेल कारण पहिलं षटक ते अगदी शांततेनं सध्या मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना गोलंदाज किसन आपल्याकरता पोषक वातावरण निर्मिती करतोय, फलंदाजांना बांधून ठेवतोय. चांगला बॉल होता, खोल टप्प्याचा मिड ऑनकडे खेळलाय. हा ना ते सुरू होतं मात्र जो डेंजर एंडकडे होता तो फलंदाज तिथे वेगानं धावताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे एक रन जी डाफलकावर जोडली गेली. प्रतीक त्याला स्ट्रायकर एंडकडे बाजूला व्हायचं होतं कारण थोडंसं प्रेशर त्याच्यावर क्रिएट झालं होतं. आपलं वैयक्तिक खातं उघडणं ते त्याला थोडंसं कठीण गेलं होतं. 5 बॉलचा खेळ, धावसंख्या 2. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 मधला. इथे मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल चाललाय वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा रेषा पार. डावाचा पहिला चौकार तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. 4 अप्रतिम फटका तो इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. हा बघा तिथे या बॉलला अगदी योग्य तऱ्हेनं वळवलं गेलं रिव्हर्सच्या माध्यमातून आणि तदनंतर हा चौकार तो परावर्तित केला गेला. खाली क्षेत्राची निवड केली आणि जिथे ओपन जिम आहे अगदी त्या क्षेत्रात हा फटका तो सजवत असताना चौकारामध्ये परावर्तित केला. 4च्या मदतीनं धावसंख्या ती 6 रन बोट 6 धावा. 1 ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस. मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित जव्हार चषक 2026 या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद घेतोय. जे मैदानावर जे प्रेक्षक इथे उपस्थित राहिलेत आपल्याकरता एक सुवर्ण संधी आहे. लकी ड्रॉ चे जे कूपन आहेत ते मुख्य मंचावर अवेलेबल आहेत. 20 रुपये खर्च करा आणि आता एक लकी ड्रॉचं कूपन घ्या. त्यामध्ये सायकल किंवा अन्य पारितोषिकं ती तुम्हाला मिळू शकतील. फक्त 20 रुपयाचं हे कूपन आहे. 20 रुपयाचं कूपन घ्या आणि आपलं नशीब तिथे आजमावा. कारण जर आपण पाहिलं तर जे खेळाडू आहेत ते इथनं पारितोषिक नक्की घेऊन जातील. तुम्हाला इथनं काहीतरी पारितोषिक घेऊन जाण्याची संधी आयोजकांनी निर्माण केली आहे. पुढचा बॉल इथे मात्र शरीरापासून दूर खेळला. बॉलला पुन्हा एकदा अपरकटच्या माध्यमातून खेळण्याचा इरादा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते नाही आहे. हे बघा तिथे आपटून टाकण्याचा प्रयत्न होता आणि फ्रंटफुटला ऑलरेडी ऑफ्टूनच्या बाहेर नेला होता. त्यामुळे तिथे पंचांनी फिअर बॉल तो घोषित केला. रिच वाईड आहे त्यामुळे तुम्ही किती सफल होता तेही तेवढंच महत्त्वाचं असतं. भावेश ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया कसा मारा इथे भावेशच्या वतीनं तो केला जाणार आहे. आत्तापर्यंत पहिला बॉल तर त्यानं निर्धावच्या स्वरूपानं हाताळलाय.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला शांत केलं, बंदिस्त केलं, बॉलला विकेटच्या मागे नेला. एक लो स्कोरिंग मॅच होती की काय अशी शंकेची पाल ती प्रत्येकाच्या मनामध्ये चुकचुकायला सुरुवात झाली आहे. कारण बॅट आणि बॉलमधला संपर्क जो जेवढा योग्यतेनं होणं गरजेचं आहे तो होत नाही आहे. विशेषतः फलंदाज प्रतीकला जर आपण पाहिलं ना तर खूप जास्त अडचणीमध्ये आहे. 5 बॉल खेळला आहे आणि एकच रन बनवली आहे. बॉलला मिडल करणं ते त्याच्याकरता खूप जास्त कठीण जात आहे. सावरावं लागेल, या परिस्थितीमध्ये सुधार आणावं लागेल. मिडल ऑफ द बॅट चांगले फटके मैदानाच्या आतनं पेशकश करावे लागतील. इथे मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळला, बिटवीन द गॅप, बॉल वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक चांगलं बॅकअप, चांगली फिल्डिंग ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला रिटर्न केलं, तद्वर 2 धावा त्या पळून पूर्ण झाल्या. हलकाचा फंबल, तिसरा रन करता आले आणि वा काय चांगली रनिंग बिटवीन विकेट तिथे पाहायला मिळाली. फिल्डिंग करून 2 रन वाचवल्या होत्या, मात्र फलंदाजांनी आपल्या चालाकीनं त्या 2 रन पळून पूर्ण केल्या. टोटल 4 धावा त्या पळून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. चेक केलं जाते रनआउट, 1 शॉट चेक करायचं. ओके, पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला फटका आहे, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ऑनफिल्डच्या वरनं खेळला आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. कव्हर्सच्या माध्यमातून मिळवला हा चौकार 4. चांगला फटका होता. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जागा होती, त्या जागेचा योग्य त्यानं वापर केला आणि ओव्हर दी कव्हर हा चौकार तो परावर्तित केला. हे बघा तिथे ऑफस्टंपच्या बाहेर जो चेंडू होता त्याचा योग्य त्यानं फायदा घेतला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये झालाय परावर्तित. 4च्या मदतीनं धावसंख्या ती आता दुहेरी आकड्यामध्ये कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 14, 14 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. जय बिरसा आणि आई गावदेवी नेहरोली दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस तो या इनिंग नंतर केला जाईल. वेग प्रचंड वेगानं हा चेंडू हाताळला गेला. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य त्यानं वापर केला. हे बघा तिथे ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलं, फलंदाज शफल झाला हे पाहिलं, त्यानंतर टप्प्यामध्ये थोडंसं परिवर्तन केलं, बॉलला आणखी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि तिथे विकेट किपरच्या हातामध्ये नेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर आले. तुम्ही जेव्हा शफल होता तेव्हा मग तुमचा रीच वाईड ऑन होतो. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, जर तुम्हाला वाटत असेल की हा बॉल वाईड नाही आहे तर तुम्ही रिव्ह्यूचा वापर तो करू शकता. एक रिव्ह्यू दोन्ही टीम करता दिला गेलाय. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हरची उद्घोषणा झाली. एकंदर 2 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि या 2 ओव्हरनंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा विदाऊट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम पोचाडा हा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोळीवाडा या टीमच्या विपक्षामध्ये कोळीवाडा संघानं आत्तापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने बांधून ठेवलं आहे असं म्हणावं लागेल. कारण प्रत्येक गोलंदाजाला जी कामगिरी दिली गेली ती कामगिरी अगदी यशस्वीरित्या बजावत असताना तो आपल्याला पाहायला मिळाला आहे. येणारे 2 षटके अजूनही शेष आहेत. इथनंही या डावाला आपल्या बाजूनं करण्याची संधी पोचाडा संघाकडे जरूर आहे, मात्र पोचाडा संघाला इथे त्याकरता चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. प्रतीक आणि योगेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रतीकनं 9 बॉल फेस केले, ज्यामध्ये 9 बनवल्या, 3 मध्ये 5 वर योगेश बॅटिंग करतोय, ज्यामध्ये एक रिव्हर्सच्या माध्यमातून खेळलेला चौकाराचा समावेश आहे. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज संदीप. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर 7चा आहे, ज्याला कसंही करून तुम्हाला 11-12च्या जवळपास घेऊन जाणं गरजेचं आहे. कारण या मैदानावर कमी धावसंख्येबरोबर फाईट देणं ते तेवढंसं सोपं नाही आहे. संदीप आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडे योगेश डावकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पुढचा बॉल. इथे मात्र चांगला चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. नोचा इशारा आलाय.
मला वाटते स्क्वेअरलेग पंचांच्या मागच्या बाजूला तिथे 3 खेळाडू होते आणि त्यामुळे हा नोचा इशारा दिलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका होत्या, त्या क्षेत्ररक्षणामधल्या चुकांचा हा नो बॉल तो पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. स्क्वेअरलेग पंचांच्या मागच्या बाजूला जे संघ इथे उपस्थित झालेत सर्व संघाचे संघनायक आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधा. जेही संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्या सर्व संघांना विनंती आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज संदीप. इथे मात्र फटका तो चांगला आहे, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये, जोपर्यंत फील्ड केला दुसऱ्या धावे करता प्रयत्न आहे आणि इथे विकेट, रनआउटची विकेट. फर्स्ट विकेट डाऊन यार, पहिला झटका लागलाय. दुसऱ्या धावेचा कॉल होता आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेटचं बटन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रतीकला माघारी परतावा लागेल. पहिला झटका पोचाडे संघाला लागलाय. प्रतीक बाद. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती आहे लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचाच आहे. जे दोन संघ यानंतर खेळणार आहेत टीम आई गावदेवी नेहरोली आणि जय बिरसा दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच संपर्क साधा. सर्व मॅचेस हे 4 ओव्हरच्या होतील आजच्या संपूर्ण दिवसात. बघा आजच्या दिवसातल्या ज्या मॅचेस आहेत त्या तुम्हाला जिथे दाखवल्या जात आहेत. सध्या चालू आहे कोळीवाडा आणि पोचाडे, त्यानंतर जय बिरसा आणि आई गावदेवी नेहरोली, त्यानंतर विघ्नहर्ता मनवेडे आणि रोशन 11मध्ये मॅच असेल. मॅच क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल BS 11 कामत आणि साई युग 11. शेवटची मॅच असेल पहिल्या फेरीतील आजच्या रात्रीतली माहीम मिठागर आणि त्यांच्या विरोधात 7 मित्रांची ठाकूरपाडा. अशा या मॅचेस आहेत. इथे मात्र हा बॉल योग्य तऱ्हेने खेळला गेला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. वा चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 38 सर्कलमध्ये तैनात होता. बॉल सीमारेषेचा वेध घेत असताना त्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि चेंडूला तिथे स्टॉप केलं. प्रभू आलाय नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग इथे प्रभूच्या वतीनं मैदानाच्या आतनं केली जाईल. नाव प्रभू आहे आपल्या टीम करता ही अगदी दैवताचं काम ते त्याला करावं लागेल. चांगल्या पद्धतीची खेळी करताना एक ठोस टोटल ती दाफलकर उभी करून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला तिथे क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. दुसरी करता प्रयत्न आहे मात्र चांगलं कॉलिंग आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन विकेट ती आपल्याला पाहायला मिळाली. लगेचच 1ला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावा घेत असताना तुमच्यामधलं कॉलिंग ते खूप इम्पॉर्टंट खूप महत्त्वाचं असतं. त्याच कॉलिंगमुळे तुमच्या विकेट्स वाचतात. तुम्ही चोरट्या सिंगल्स त्या दाफलकावर जोडता आणि तेच पाहायला मिळालं इथे. खूप चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन विकेट 2 धावा तिथे सहजतेनं अधोरेखित केल्या ज्या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 19 या आकड्यावर एक विकेटच्या पतनानंतर 2.3चा खेळ झाला. 4 ओव्हरची मॅच आहे आणि ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. इथे मिस केलं त्या लाईनला. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंटफुटला स्वतःपासून वेगळं केलं होतं मात्र वाईटचा इशारा थोडासा लेट आलाय. ऑफ्टनच्या खूप जास्त बाहेर राहिला होता त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 20 धावा. प्रोजेक्टेड स्कोर जो 32 दाखवतो त्याला 40 पर्यंत तरी किमान घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. फुलटॉस होता. इनफिल्डच्या वरनं खेळलाय मात्र क्षेत्ररक्षक आहे कव्हरमध्ये. जोपर्यंत पेट्रोलिंग केली तिथे दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे. 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या ती 22 एक विकेटच्या पतनानंतर रन्स त्या दाफलकावर जोडणं पूर्वार्धामध्ये खूप महत्त्वाचं असतं कारण उत्तरार्धामध्ये तुमच्या गोलंदाजांना लढण्याकरता काही बँक बॅलन्स तो असणं गरजेचं आहे. जर बॅलन्स नसेल तर मग गोलंदाज तिथे हातबल होतात. एखादं षटकही थोडंसं महागडं पडलं की मग मॅच हातातनं सुटल्याची जी फिलिंग आहे ती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यामुळे सामना तुम्हाला गमवावा लागतो. त्यामुळे काही टोटल उभी करणं गरजेचं आहे. इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र याच फटक्याकरता त्याला तिथे तैनात केलं गेलं आणि आपलं काम अगदी बखूबी निभवत असताना तो पाहायला मिळतोय.
यावेळेसही 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक 24 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. प्रत्येक गोलंदाजाने इथे अगदी कंजूसी भरी गोलंदाजी जी असते ना ती कंजूसी भरी गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्यावर मारा केलाय आणि फलंदाजाला पुरतं शांत ठेवण्याचं काम ते मैदानात पाहायला मिळालंय. चांगला बॉल आहे. अपील आणि अपील उचलून धरली आहे. माघारी जावं लागेल. प्लमच्या साह्यानं इथे सफलता मिळाली आहे. विकेट क्रमांक 2. दुसरा झटका पोचाडे संघाला. फलंदाज बाद. जय बिरसा संघाचा संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर विनाविलंब लगेचच आपण आयोजकांशी संपर्क साधा. आपला विपक्षी संघ आई गावदेवी नेहरोली जे इथपर्यंत पोहोचलेत त्यांनी रिपोर्टिंग केलंय. त्यामुळे जय बिरसा संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आता दिरंगाई करू नका. वेळेचा अपव्यय करू नका. लगेचच संपर्क साधा आणि टॉस करण्याकरता रेडी व्हा. तिथे आयोजक जे आहेत त्या आयोजकांशी आपण संपर्क साधा. मॅच लगेचच आपल्याला सुरू करायची आहे कारण प्रत्येक मॅच नंतर आपल्याला व्यत्यय नकोय. कंटिन्यू सामने सुरू ठेवायचे आहेत. अन्यथा जी टीम उशिराने पोहोचेल आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद ठेवा. षटक क्रमांक 4 धावसंख्या 24 आहे. आता चौथं षटक ते प्रगती पथावर येणार आहे. बघूया चौथ्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर दीपेश आलाय. शिडशिडीत बांधा कमी उंची मात्र गोलंदाजी कशी आहे ती इथे आपल्याला बघायचंय. यावेळेस मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. देहेष्टीला स्पर्श केला. 1 रन करता इथे प्रयत्न आहे. 1 रन सुरक्षिततेने पळून पूर्ण केले जाईल. दीपेशचा पहिला बॉल योग्य टप्प्यावर पडत असताना आपण पाहिलाय. आज लेग बायचा इशारा आलाय. आज एसटी एक गाव एक संघ ते संघ आपल्याला खेळताना मैदानाच्या आतनं पाहायला मिळतील. जय बिरसा आणि आई गावदेवी नेहरोली या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच ती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दीपेश आहे ज्यानं पहिल्या बॉलवर एक लेग बायची सिंगल त्याच्या विरोधात ती येत असताना पाहायला मिळाली आहे. आपटून टाकलाय. खांद्याचा वापर केलाय मात्र अतिरिक्त हाईट मिळाली आहे. त्यामुळे पंचाने वाईट म्हणून दंडित केलंय. +1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय. एक बाउन्सची जी मुभा होती ती इथे आपण गमावली गेली आहे. 26 धावा 2 विकेटच्या पतनानंतर काही रन्स धाफलकावर येणं आता अत्यावश्यक आहे कारण हे शेवटचं षटक आहे. पुढे टाकलाय त्याला हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक. तो बॉल खाली पोहोचेल का मात्र अगदी 3 खेळाडूंच्या मधोमध हा बॉल पडलाय. त्यामुळे 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण करता आल्यात. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोचती एकंदर 28. या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर तिथे 70-70 या कंपनीचे चेंडू ते वापरले जातात आणि हा चेंडू असा आहे तो मिडल ऑफ द बॅट झाला तर मग खूप दूर जातो. मात्र मिडल झाला नाही तर मग तो चेंडू सीमारेषे पलीकडे जात नाही कारण टेनिस बॉलमध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे चेंडू वापरले जातात. इथे अलगद खेळला आणि अलगद क्षेत्ररक्षकानं तिथे झेल टिपलाय. विकेट मिळते खेळाडू बाद. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. इथे मात्र इम्प्रोवायझिंग फटका शफल झाला होता. लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला मात्र बॅटन बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही. 1 रन तिथे कंप्लीट झाली आहे. डबल करता प्रयत्न आहे. 2 कंप्लीट झाल्यात. आता आणखी मिळतील. बॉल सरळ गेलाय सीमा रेषा पार. टोटल 6 आणि मला वाटतं सगळ्या रन बॅटमध्ये बॉल आला होता की नाही यामध्येही सासंक्षता होती. बॅटची मला वाटते कड घेतली होती हलकीशी. हे बघा हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर विकेटच्या जवळ थांबला. पहिल्यांदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. तिथे 2 रन पळून पूर्ण केले गेले आणि दुसरी कंप्लीट केल्यानंतर तिथे आणखी एक डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 3 खेळाडू तिथे असताना चेंडू म्हणतो नाही मला कोणाच्याच हातामध्ये यायचं नाहीये. तो सरळ गेलाय सीमारेषा पार. टोटल 6 धावा आल्यात. गिफ्टमध्ये दिलेला हा षटकार आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये किती मोठे गिफ्ट दिले ते नक्की कळेल. या 6 धावा जेव्हा शेवटी धावफलकावर लावण्याची वेळ येईल.
4 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला चेंडू आहे, यावेळेस पुढे खेळवला, बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेला निर्धावच्या स्वरूपानं. बॉल जेव्हा विकेट किपर योग्य त्याने कॅरी करेल तेव्हा तुम्हाला रन ती घेता येणार नाही, तो बॉल निर्धावच घोषित केला जाईल. इथे डॉट बॉल आला. एकंदर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे, बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी होईल. 34 धावा 3 विकेटच्या पत्तानंतर. दीपेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडे अभय त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. आणि यावेळेस मात्र अभयचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच झालाय कॅरी. विकेटचं पतन शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट. पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्त झाला. या पूर्वार्धाच्या खेळात धावफलकावर धावसंख्या ती एकंदर जोडली गेली. 34 धावा विजयाकरता 35 धावसंख्येचं लक्ष्य. पस्तीस धावसंख्येचं लक्ष आहे. झाडू घेऊन मैदानामध्ये जायचंय. खेळपट्टीची थोडीशी मरम्मत करायची आहे, त्यामुळे झाडू घेऊन विनंती आहे कुणीतरी झाडू घेऊन मैदानामध्ये जा. इथे विकेटचं पतन झालंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. बोथ टीम कॅप्टन लगेचच मुख्य मंचावर यायचंय. दोन्ही टीमच्या दरम्यान केले जाईल इथे नाणेफेक. एका बाजूने टीम आई गावदेवी नेहरोली आणि त्यांच्या विरोधात जय बिरसा या दोन टीममध्ये नाणेफेकीचा कौल तो मुख्य मंचावरनं केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्याकरता मुख्य मंचावर जॉईंट व्हायचंय. चला क्षेत्ररक्षण करण्याकरता लगेचच पोचाडे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. वेळेच्या बाबतीत प्रत्येक टीमनं सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे. अगदी जय बिरसा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय ते आई गावदेवी नेहरोली या टीमला. आई गावदेवी नेहरोली आणि जय बिरसा या दोन टीममध्ये हा संघर्ष, ही फाईट ती आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचा थरार तो आपण अनुभवत आहे. मॅन ऑफ द सिरीज ची जी बाईक आहे त्याचे स्पॉन्सर्स तो बॅनर तुम्हाला दाखवला गेलाय. जे विशेष सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं मिळत आहे त्या सर्व मान्यवरांचे काही क्षणचित्र ते यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत आहे. त्यांनी अगदी विशेष सहकार्य या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता दिलंय. जे मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे सुपर एक्सपोर्ट्स त्यांचा एक बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहे. या सर्वच मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. या सर्वांच्या सहकार्यानं ही स्पर्धा उभी राहिली आणि ती यशाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे मॉर्निंग क्रिकेट क्लबचे जे आयोजक आहेत त्यांची काही क्षणचित्र ती तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. एक भव्य दिव्य आयोजन
ते आपण जव्हार चषकचं प्रत्येक वर्षी अनुभवतो. हे चौथं पर्व आहे. नाईट टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळीच मजा असते नाईटमध्ये खेळण्याची, कारण सध्या गरमीचे दिवस आहेत. उन्हाच्या लाहीपासून वाचण्याची संधी आणि आपल्या आवडत्या खेळाला वेळ देण्याची संधी जी रात्रीत मिळते. अगदी हवेमध्ये असलेला गारवा, आणि तसंही जव्हार म्हटलं की इथे रात्रीचा तुम्हाला खूप चांगला गारवा तो जाणवत असतो. बघा, प्रत्येक टीमला विनंती करतोय आज ज्या टीम खेळणार आहेत, नेक्स्ट मॅच सुरू झाल्यानंतर यानंतरची जी तिसरी मॅच असेल त्याचेही दोन्ही संघ आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. 4 ओव्हरच्या मॅचेस आहेत, त्यामुळे 20-20 मिनिटानंतर आपला टॉस तो होणार आहे. या गोष्टीची नोंद ठेवा. चला, मॅच सुरू करतोय आपण. जास्तीचा वेळ जातोय कारण एक इनिंग संपून जवळपास 10 मिनिटं गेली आहेत. तीच वेळ तर आपल्याला वाचवायची आहे, ज्यामुळे आपण लवकर सामने संपवू शकू. गोलंदाजाच्या ट्रॅकवर पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता प्रचारण केलं गेलंय गोलंदाज अभयला. बघूया अभय, अगदी अभयपणे गोलंदाजी करताना तो इथे पाहायला मिळेल का? नावातच अभय लिहिलंय, ज्याला कसलंही भय नाही तो अभय. बघूया इथे अभयची गोलंदाजी कशी असेल. समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता फलंदाज किशन आणि नॉन स्ट्राईक एंड कडे ऋतिक. मॅचला होती सुरुवात, उत्तरार्धाच्या खेळाला होती सुरुवात. विजयाकरताचं आव्हान जर आपण पाहिलं तर ते आहे 35 धावसंख्येचं. कुठलंच आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. तुम्ही कसं लढता, कशा पद्धतीनं सामोरं जाता, त्यावर त्या आव्हानाला पार केलं जाईल की नाही हे ठरतं. त्यामुळे इथे या 35 धावसंख्येच्या आव्हानाला कशा पद्धतीने कठीण करण्याचं काम क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे करेल की फलंदाजी करणारा संघ या आव्हानाला पूर्ण करेल, ते आपल्याला इथे बघायचे. पहिला बॉल, दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अभय आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी तो इथे करेल. बहुधा पहिला चेंडू टाकण्याआधी पावलांचं जे माप घेतलं होतं ते योग्य नसावं, त्यामुळे पुण्याच्या एकदा नव्यानं सज्ज होतोय. बघूया कशा पद्धतीने मारा इथे तो केला जाणार आहे, कारण रोखणं गरजेचं आहे. पूर्वार्धामध्ये रोखताना सातत्यानं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर व्हेरिएशन करायचं आहे, मात्र डाऊन द लेग राहिला. पंचांनी वाईट म्हणून करार केला. अतिरिक्त धावसंख्येनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात पहिली एकदा डावफलकावर अधोरेखित होत असताना आपण पाहत आहे. पहिलाच बॉल थोडासा डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर हाताळला गेला, त्यामुळे पंचाच्या मनामध्ये कुठलाही संदेह तो नव्हता. वाईटचा इशारा तो येत असताना आपण पाहत आहे. अभय जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ते सध्या प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना, कारण 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करत आहेत, ज्यामध्ये कव्हरमध्ये तर एक वाईडिश लॉंगर आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावर आहे. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा इरादा सक्सेसफुल राहिला आहे. बॉल सीमारेषेच्या दिशेनं आपल्या खेळाडू कक्षाला अभिवादन करणारा हा पहिला फटका. चौकार 4. हा बघा तो खेळाडू कक्ष तो तुम्हाला दाखवला जातोय. थोडंसं चेहऱ्यावर हास्य असलेले चेहरे आहेत, कारण थोडंसं सुख जरूर आहे, कारण पूर्वार्धामध्ये गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली. काही एक्स्ट्रा रन गेले असले तरी 35च्या जवळपास रोखण्यामध्ये यश आलं, त्यामुळे ते कॉन्फिडंट चेहरे ते आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. आणि पहिल्याच बॉलवर त्यावर बाउंड्री आली आहे. चांगला बॉल आहे, थोडासा खाली राहिला तिथे विकेट किपर गफलत करतोय, चुकी करतोय, त्याचा फायदा मिळतोय. 1 रन जी डाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 5 वर्ण 6 या आकड्यावर. पहिला बॉल जो वाईटच्या स्वरूपाने आला होता, त्यामुळे 6 या धावसंख्येपर्यंत धावफलक जाऊन पोहोचले. शांतता ती गोलंदाजांना प्रस्थापित करावी लागेल, अन्यथा ही मॅच लवकर हातातनं निसटू शकते. ज्या पद्धतीचा आक्रमक रवैया जो किसननं मैदानाच्या आतमध्ये डावाच्या सुरुवातीलाच दाखवलाय, इथे मात्र वळवलाय. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप खेळलाय. बॉल वेगानं चाललाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे, थांबवणं कठीण. ही रेस चेंडूने जिंकली आहे. चेंडू सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. ऑफस्टोनच्या बाहेर शफल झाला होता बॉल. तिथे जर आपण पाहिलं तर बॉडी लाईनवर आला, तर नंतर हा बॉल बिटवीन द गॅप गेला. विकेट किपर आणि शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान जो गॅप होता त्यामधनं हा बॉल अगदीच वेगानं सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित होत असताना आपल्याला पाहायला मिळाला.
या 4च्या मदतीनं धावसंख्या ती वाढतीये, पुढे सरकते आणि जाऊन पोहोचतीये एकंदर 10 या आकड्यावर. धावसंख्येचा वेग तो प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 3च बॉलमध्ये पहिल्या 10 धावा ज्या राफलकावर एकवटल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचनात बदल तो पाहायला मिळालाय, कारण चुकी झाली आहे तिथल्या क्षेत्ररक्षकाकडनं, त्यामुळे हा क्षेत्ररक्षणातला बदल पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉलला केलंय पुल आणि पाठवलंय मैदानाच्या मिडविकेटच्या क्षेत्रातनं सीमा रेषा पार. चौकार 4. चांगला फटका होता हा. बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळेल, आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, पुल केला बॉलला आणि तिथे मिडविकेटचं क्षेत्र तिथनं बॉल पहिल्या टप्प्याखेरीस सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 14 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर आता आक्रमकता हीच भूमिका फलंदाज बजावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अभय सज्ज होतोय. चांगला बॉल तो पाहायला मिळाला, थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट कीपरच्या हातामध्ये जातो. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाला होता आणि अगदी 2 पायांच्या मधनं हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं नाव अभय आहे, मात्र फलंदाज अभयपणे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी अगदी मनमुराद आनंद या गोलंदाजीचा लुटलाय. 3 बाउंड्रीज त्या आतापर्यंत खेळल्या गेल्यात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वळवलं, क्षेत्ररक्षक आहे तिथे, बॉलला जोपर्यंत फील्ड केलं 1 रन ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती. एखेरीस धाफलकावर धावसंख्या कोळीवाडा संघ 35 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय, कुठल्याही प्रकारची विकेट न गमावता. चांगली सुरुवात ती इथे केली गेली या टीम कोळीवाडाकडनं. ऋतिक आणि किसन हे 2 फलंदाज मैदानामध्ये, या दोन्ही फलंदाजांनी अगदी योग्य त्याचं योगदान या धाफलकाला पुढे सरकवण्यामध्ये दिलं गेलंय, कारण ऋतिक 4 बॉलमध्ये 9 वर बॅटिंग करतोय. किसनला जर आपण पाहिलं तर त्यांना 2 बॉल फेस करताना 5 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्या. 35 धावसंख्येचा आव्हान आहे, त्यामुळे इथनं आता बनवायचे 20 धावा आणि त्याकरता तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 18. आता थोडंसं प्रेशर हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर जरूर असेल. हे प्रेशर जुगारायचं आहे तर एका गोलंदाजाला अगदी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स तो मैदानाच्या आतनं द्यावा लागेल. योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना फलंदाजांना एक रन करता मोहताज करण्याचं काम ते मैदानाच्या आतनं करावं लागेल. जर फलंदाजांना एक रन करता मोहताज केलं तरच या मॅचमध्ये जागा निर्माण करणं ते शक्य होऊ शकतं. अन्यथा या मॅचवर टीम कोळीवाडा तो हावी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज अमित, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी अमितच्या वतीनं ती केली जाणार आहे. कुठल्या टप्प्यावरचा मारा अमितकडनं इथे केला जाणार आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येची लयलूट झाली आहे. चला गेम स्पीडअप करा, खूप जास्त वेळ जातोय. तुम्हाला निर्धारित 15 मिनिटं आहेत, ज्यामध्ये 3 षटकं ती कंप्लीट करायची आहेत, त्यामुळे त्या गोष्टीकडेही नोंद द्या. आत्तापर्यंत तुम्ही जवळपास 6 मिनिटं वापरली आहेत या पहिल्या ओव्हर करता, त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं ते तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अमित आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होणार आहे. फिरकी गोलंदाजी असेल, कारण अगदी शॉर्ट रनअप आहे. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय, उचली घेतोय आणि विकेट कीपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बोटांची कलाकारी जादूगिरी ती दाखवण्याचा प्रयत्न आहे ते गोलंदाजाच्या वतीनं. अगदी 2-3च पावलाचा रनअप आहे, कारण पंचांच्या बाजूनच आपल्या रनअपला सुरुवात करत असताना पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र हा बॉल योग्य तऱ्हेनं स्वीप केला आणि पाठवलाय सीमा रेषा पार. गुडघ्यावर बॅलन्स करत असताना हा बैठकीचा दमदार आणि दर्जेदार फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार हा बघा रिप्लेच्या माध्यमातून तिथे तुम्हाला दाखवलं जातं. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला आणि बैठकीचा लाजवाब फटका मैदानाच्या आतनं पेशकश केला. बॉलला पाठवलं सीमा पार. षटकार. आणखी एकदा बॉलला हवेत उडवलंय. चेंडूने उंची तर जास्त गाठली आहे, लांबी किती क्षेत्ररक्षकांच्या जवळपासची होती, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचू शकला नाही. त्यामुळे 2 धावा त्या तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण करता आल्या.
या दुहेरीच्या मदतीनं इथे नोचा इशारा आला. कशा पद्धतीनं विकेटच्या बाहेर पडला होता. ओके, नोचा इशारा आलाय. विकेटच्या बाहेर बॉल पडला होता, त्यामुळे नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या स्टीवर राहिला आणि तिथे फलंदाज पुन्हा एकदा डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळते. थोडासा संभ्रम ते मैदानात निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ आणि 24 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस मात्र हा बॉल पाहिलाय, सोडून दिलाय. यावेळेस मात्र फटका तो चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. चौकार 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 धावा. 15 धावसंख्येची इथनं विजयाकरता गरज आहे. 5 ची गरज आहे, माफ करा. निधाव चेंडू तो येत असताना आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये 30 धावसंख्येचं लक्ष ते समोर 5 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. 30 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. इथे मात्र झेल तो ड्रॉप होत असताना 1 धाव ती धावफलकावर जोडली गेली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 31, 31 धावा. आता इथनं विजयाकरता फक्त 4 धावा त्या गरजेच्या आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटमध्ये तेवढासा योग्यतेचा संपर्क तो झाला नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. अजान सुरू होती त्यामुळे थोडीशी स्लो कॉमेंट्री सुरू होती. आता पुण्याच्या एकदा मैदानामध्ये आपण आगेकूच करतोय. प्रभू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल कट केलाय. बॉल बिटवीन द गॅप चाललाय वेगानं सीमारेषेच्या दिशेने आणि बॉल सीमारेखा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे विजयाचा हा चौकार तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 4च्या मदतीनं विजयी होतीये टीम कोळीवाडा. कोळीवाडा संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम. पोचाडा संघ इथे पराभवाच्या छायेखाली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पोचाडा संघाला येणाऱ्या भविष्यात त्यांचं चांगलं क्रिकेट व्हावं म्हणून लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे